नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खैरे सर आपलं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्दिष्ट म्हणजे मला भरपूर पालकांचे व विद्यार्थ्यांचे फोन आले की सर आपण यूट्यूब चॅनलवर ऑनलाईन क्लासेस घेतात, तर आपण ऑफलाईन क्लास पण चालू करावा। तर आपल्यासाठी खुशखबर आहे की आपल्या सेवेमध्ये लवकरच आम्ही देवघर रंगारीमध्ये ऑफलाईन क्लासेस चालू करणार आहोत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर कधी, कुठे आणि केव्हा, तर ते आपल्याला लवकरच कळवण्यात येईल। आपला हा क्लास स्टँडर्ड 5 पासून तर 10 पर्यंत असणार आहे। यामध्ये सर्व मीडियमचे विद्यार्थी असणार आहेत, जसे की इंग्लिश मीडियम असेल, सेमी इंग्लिश असेल किंवा मराठी मीडियमचे विद्यार्थी असणार आहेत। आणि विशेष म्हणजे आपला जो क्लास होणार आहे तो सेपरेट होणार आहे, म्हणजे सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांचा वेगळा क्लास, इंग्लिश मीडियमचा विद्यार्थ्यांचा वेगळा क्लास होणार आहे। त्याचप्रमाणे शाळेने जो सिलेबस दिलेला असेल, जसा की इंग्लिश मीडियमचा सीबीएसई पॅटर्न असेल, त्याचप्रमाणे मराठी मीडियम व सेमींचा स्टेट बोर्डचा असेल किंवा एनसीईआरटीचा असेल, त्या सिलेबस प्रमाणे आपण विद्यार्थ्यांचा एज्युकेशनल घेणार आहोत। यानंतर आपला जो क्लास आहे त्या क्लासची वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे मर्यादित विद्यार्थी संख्या असणार आहेत, म्हणजे लिमिटेड विद्यार्थी संख्या असणार आहेत। त्याचप्रमाणे आपला जो वीकली म्हणजे आठवड्याला जो युनिट टेस्ट होईल किंवा एखाद्या चॅप्टर मधला जो युनिट झालेला असेल त्या युनिटवर वीकली टेस्ट होईल, आणि टेस्ट झाल्यानंतर जो विद्यार्थ्याचा शैक्षणिक अहवाल आहे, शैक्षणिक प्रगती आहे, ती आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज आपल्या ग्रुपच्या व्हॉट्सअपवर पाठवलं जाईल किंवा वैयक्तिक देखील आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवलं जाईल। म्हणजे या ठिकाणी आपला जो एज्युकेशनल ग्रुप असणार आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांची प्रगती तुम्हाला पाठवली जाईल। त्याचप्रमाणे आपल्याकडे एज्युशॉप क्लासेसवर जे शिक्षक आपण जॉईन करणार आहोत, काही जॉईन झालेले आहेत आपल्या क्लासेसला, तर सर्व शिक्षक हे वेल क्वालिफाईड आहेत, एज्युकेटेड आहेत। विशेष म्हणजे ते सर्व मास्टर आहेत, म्हणजे प्रत्येक विषयामध्ये ते विषय तज्ञ आहेत। आणि अशा या क्लासेससाठी लवकरच आम्ही ओपनिंग करणार आहोत, तर आपणास त्या ठिकाणी कळवण्यात येईल। लवकरच आपण आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा व आपल्या व्हॉट्सअप चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण सूचना त्या यूट्यूब चॅनलवर कळवण्यात येईल। आपण लवकरच आपल्या क्लासेसचे नियोजन करणार आहोत। तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना होणाऱ्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा। आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याला लवकरच त्याचं नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शालिनी भारद्वाज। माझं क्वालिफिकेशन आहे MA BEd आणि मी या ठिकाणी एज्युकेशनल शॉप म्हणजेच एज्यू शॉप या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आणि एज्यू शॉप ही जी संकल्पना या ठिकाणी आपल्या समोर आलेली आहे त्याचे निर्माते आहेत आदरणीय CK खैरे सर, आणि त्यांनी या ठिकाणी ही संकल्पना मांडण्यामागे त्यांचा उद्देश असा आहे की तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना जास्तीत जास्त गुण मिळावे, मार्क्स मिळावे व त्यांनी छान पैकी मार्क्स मिळून 10वीचा रिझल्ट लागावा, यासाठी त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं असेल तर आपणास असे आढळून आले आहे की इंग्लिशच्या पेपरसाठी श्रीमती आदरणीय देशमुख मॅडम यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं। त्यांना 18 वर्षाचा अनुभव असून त्या देखील MA BEd आहेत। त्यानंतर हिंदी या विषयासाठी दिवेकर मॅडम यांना आमंत्रित केलं होतं, आणि त्याच्याच नंतर पुन्हा श्रीमती गायकवाड मॅडम यांना देखील या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी येणारा स्टाफ हा 18 वर्ष अनुभव घेऊन येणारा आहे, तसेच प्रत्येक विषयामध्ये जो तो मास्टर आहे। यामागचा उद्देश एकच आहे की या क्लासेसच्या माध्यमातून मुलांपर्यंत जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर जाऊन त्यांनी चांगला अभ्यास करावा आणि चांगले मार्क्स मिळवावे। तर यासाठी तुम्हाला याच्यानंतरचे ज्या पेपरचे क्वेश्चन पेपर येतील ते बघण्यासाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या माध्यमातून दुसऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। तर आज मी या ठिकाणी आपल्या समोर घेऊन आले आहे मॅथ्स पार्ट 1 अल्जेब्राचा गेस पेपर। तर चला मित्रांनो, आपण आता सुरुवात करूया। आणि हा जो पेपर आहे हा 40 मार्कचा असतो, त्याचबरोबर याचा जो टाइम पिरियड असतो तो 2 तासाचा असतो। तर कोणत्या पद्धतीने काय क्वेश्चन्स आपल्या समोर येणार आहेत हे आपण आता बघणार आहोत।
तर चला तर आपण बघूया मॅथ्स पार्ट 1 अल्जेब्रा. बघा चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया व्हॉट यू विल लर्न टुडे. आपण काय शिकणार आहोत बघा. फर्स्ट कंप्लीट पेपर पॅटर्न अनालिसिस. आपण पूर्ण पेपर अनालिसिस केलेले आहेत. त्यानंतर चॅप्टर वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन. प्रत्येक चॅप्टर वाईज मार्क आपण वाटप केलेले आहेत. त्यानंतर आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अँड टॉपिक. ह्या सर्व गेस्ट पेपर मध्ये कोणकोणते क्वेश्चन्स हे महत्वाचे असणारे आणि टॉपिक्स कोणकोणते महत्वाचे असणारे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर स्मार्ट टिप्स टू स्कोर 40 आउट ऑफ 40. की तुम्ही आपण अशा टिप्स देणार आहोत की तुम्ही 40 आउट ऑफ 40 तुमच्या पेपरमध्ये कसे घ्याल. त्यानंतर आहे कॉमन मिस्टेक्स टू अवॉइड. कॉमन मिस्टेक तुम्हाला अवॉइड करायचे आहे शक्यतो. त्यानंतर आपण बघणार आहोत पेपर अनालिसिस मेथोडॉलॉजी. आता पेपर अनालिसिस करण्यासाठी आपण काय मेथड यूज केले आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी सांगते. बघा 2019 to 2025 म्हणजेच टोटल 7 वर्षापासूनचेच क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी अनालाइज केलेले आहेत. त्यानंतर 14 पेपर्स बोर्ड एक्झाम पेपर्स आपण अनालाइज केले आहेत. त्यानंतर 350 प्लस क्वेश्चन्स या ठिकाणी आपण अनालाइज केले. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं लक्षात येईल की हा जो गेस्ट पेपर काढलेला आहे तो असा तसा काढलेला नसून सगळ्या गोष्टींचा आराखडा तयार करूनच हा पेपर तुमच्या समोर आलेला आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित बारकाईने अनालाइज केलेल्या आहेत. बघा आता रिसर्च मेथड्स काय आहे तर फर्स्ट आहे पॅटर्न अनालिसिस. सगळ्यात आधी तर आपण पॅटर्न अनालिसिस केले. ते पण कसे केलेत इयर वाईज क्वेश्चन पेपर पॅटर्न अनालिसिस केलेले आहे. त्यानंतर टॉपिक फ्रिक्वेन्सी. कुठल्या टॉपिक वर कुठले क्वेश्चन रिपीट झाले आहे ते देखील आपण या ठिकाणी अनालाइज केले आहे. मग मोस्ट रिपीटेड कन्सेप्ट सुद्धा या ठिकाणी आपण अनालाइज केलेले आहेत. त्यानंतर मार्क डिस्ट्रीब्युशन देखील चॅप्टर वेटेज नुसार जे आहे तेच आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन टाइप्स की कुठले क्वेश्चन कुठले किती मार्कासाठी आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अशा प्रकारचे मार्क्स अनालिसिस सुद्धा आपण या ठिकाणी क्वेश्चन वाईज केलेले आहे. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपला डाटा रिसोर्स काय होता हे देखील आपण या ठिकाणी दिलेला आहे. तर बघा महाराष्ट्र बोर्ड SSC ऑफिशियल पेपर्स जे आहेत स्टेट बोर्डचे महाराष्ट्र बोर्डचे ते सगळे पेपर आपण या ठिकाणी अनालाइज केले. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक्स 2019 to 2025 म्हणजे जवळपास 7 वर्षाच्या पेपरच्या क्वेश्चन बँक आपण या ठिकाणी अनालाइज केलेला आहे. त्यानंतर बोर्ड एक्झाम अनालिसिस रिपोर्ट आणि बोर्ड एक्झामचा जो काही रिपोर्ट असेल तो देखील आपण अनालाइज केलेला आहे. आणि एक्सपर्ट फॅकल्टी कन्सल्टेशन या सगळ्या गोष्टी आपण अनालाइज करून तुमच्या समोर हा गेस्ट क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत. चला नेक्स्ट बघा अनालिसिस फाइंडिंग्स मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स बाय चॅप्टर. आता चॅप्टर नुसार कुठले क्वेश्चन किती वेळा रिपीट झालेले आहे हे देखील आपण अनालाइज या ठिकाणी केलेलं आहे. तर बघा बेस्ड ऑन 7 इयर्स अनालिसिस. आधीच आपण बघितले की सगळे जे क्वेश्चन्स किंवा हा जो पेपर या ठिकाणी काढलेला आहे तो 2019 ते 2025 म्हणजे जवळपास 7 वर्षाचे क्वेश्चन पेपर अनालिसिस करून बारीक अभ्यास करून आपण तुमच्या समोर आलेलो आहोत. ते आहे बघा चॅप्टर नेम लिनिअर इक्वेशन. इयर्स अपीयर्ड किती 2019 to 2025 जवळपास 7 इयर्स. याची ह्या चॅप्टरवर येणाऱ्या क्वेश्चनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 100% आहे. त्यानंतर यामध्ये मोस्ट रिपीटेड क्वेश्चन टाइप कुठल्या प्रकारचा टाइप त्या क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे तर ग्राफिकल मेथड एक आहे आणि डिटर्मिनंट मेथड. त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम. या तीनही मेथडवर ह्या चॅप्टरवर क्वेश्चन विचारलेले आहे. आणि याची डिफिकल्टी कशी होती तर हा इझी मॉडरेट केलेला होता, जास्त टफ नव्हता. सेकंड आहे क्वाड्रिलॅटरिक इक्वेशन. हा सुद्धा 7 वर्षापासून रिपीट झालेला आहे हा चॅप्टर आणि त्याची फ्रिक्वेन्सी सुद्धा 100% आहे. याच्यामध्ये सुद्धा मोस्ट रिपीटेड क्वेश्चन टाइप जो आहे तो कुठला आहे फॅक्टरायझेशन मेथड आहे, नेचर ऑफ रूट्स आहे आणि ऍप्लिकेशन प्रॉब्लेम आहे. याची सुद्धा डिफिकल्टी मॉडरेटच आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट चॅप्टर स्टॅटिस्टिक्स. आपण 7 इयर्स 100% येणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन कुठल्या याच्यावर विचारले तर मीन कॅल्क्युलेशन, ग्राफ्स, मीडियन अँड मोड. हा सुद्धा इझी मॉडरेट झालेला आहे. त्यानंतर आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. हा 6 इयर्स पासून यावर पण प्रश्न विचारले जात आहेत. 86% प्रश्न विचारले जातील. त्यानंतर आहे NTH
टर्म फॉर्म्युला असेल, सम ऑफ नंबर्स टर्म्स असतील आणि ऍप्लिकेशन हा सुद्धा इझी मॉडरेट केलेला आहे. त्यानंतर आहे फायनान्शियल प्लॅनिंग, हा 5 वर्षापासून आहे. 71% चान्सेस आहे. त्याच सोबत त्याची मेथड असेल जीएसटी कॅल्क्युलेशन, टॅक्स इनव्हॉइसेस, इनपुट आउटपुट टॅक्स, हा पण मॉडरेट असेल. त्यानंतर प्रोबेबिलिटी 5 इयर्स आणि 71% बेसिक प्रोबेबिलिटी, डायस कार्ड प्रॉब्लेम्स अँड इव्हेंट्स, हा सुद्धा इझी असेल. म्हणजेच हाय प्रायोरिटी कशाला 100% फ्रिक्वेन्सी ऑलवेज अपियर्ड आहे. मीडियम प्रायोरिटी 86 फ्रिक्वेन्सी हाय चान्सेस आणि रेग्युलर 71 फ्रिक्वेन्सी इम्पॉर्टंट. नेक्स्ट बघा, इयर वाईज क्वेश्चन्स पॅटर्न अनालिसिस 2029 to 2025 बघूया आपण. 2019 या वर्षी लिनियर इक्वेशन, ग्राफिकल मेथड, क्वाड्रिलॅटरिक इक्वेशन, फॉर्म्युला मेथड आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये मीन डायरेक्ट मेथड ह्या विचारण्यात आलेल्या आहे. बघा, आपण या ठिकाणी तुम्हाला चॅप्टर वाईज कुठली मेथड त्यात यूज केलेली आहे, वापरली गेलेली हे आपण या ठिकाणी सांगत आहे आणि त्याचा जो पॅटर्न असणार आहे तो स्टँडर्ड असणार आहे. त्याच्यानंतर 2022 मध्ये डिटर्मिनंट मेथड वापरली होती लिनियर इक्वेशनची आणि क्वाड्रिलॅटरिक इक्वेशन मध्ये फॅक्टरायझेशन मेथड यूज केली होती आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये स्टेप डिव्हिजन ही मेथड यूज केली होती. डिफिकल्टी लेवल इझी होती आणि पॅटर्न पण सिंपल होता. त्यानंतर 2021 मध्ये सबस्टिट्यूशन मेथड लाइनर इक्वेशन मध्ये विचारली होती, क्वाड्रिलॅटरिक इक्वेशन मध्ये नेचर ऑफ रूट्स विचारले होते आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये मीडियन कॅल्क्युलेशन विचारले होते. याची पण डिफिकल्टी मॉडरेट होती आणि पॅटर्न सुद्धा स्टँडर्ड होता. त्यानंतर 2022 मध्ये लिनियर इक्वेशन मध्ये ग्राफिकल मेथड, क्वाड्रिलॅटरिक इक्वेशन मध्ये ऍप्लिकेशन प्रॉब्लेम आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये मीन 3 मेथड्स. डिफिकल्टच होता आणि पॅटर्न सुद्धा चॅलेंजिंग होता. त्यानंतर 2023 मध्ये पुन्हा त्याच चॅप्टर मध्ये डिटर्मिनंट मेथड, क्वाड्रिलॅटरिक इक्वेशन मध्ये फॉर्म्युला मेथड आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये मोड कॅल्क्युलेशन आपण मॉडरेट होता आणि पॅटर्न पण स्टँडर्ड होतं. त्यानंतर 2024 मध्ये ऑल मेथड्स विचारल्या होत्या. क्वाड्रिलॅटरिक इक्वेशन मध्ये सुद्धा ऑल टाइप्स होते आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये ऑल मेथड्स होत्या आणि डिफिकल्टी बॅलन्स होती आणि पॅटर्न सुद्धा कम्प्रेसिव्ह होता. त्यानंतर 2025 मध्ये लिनियर इक्वेशन मध्ये ग्राफिकल प्लस डिटर्मिनंट होता, क्वाड्रिलॅटरिक इक्वेशन मध्ये रूट्स प्लस ऍप्लिकेशन्स होते आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये कम्प्लीट स्टॅटिस्टिक्स होते आणि डिफिकल्टी मॉडरेट डिफिकल्ट होता आणि पॅटर्न हा प्रेडिक्टेड 2026. नेक्स्ट बघूया. यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की पेपरच्या ज्या डिफिकल्टीज आहे किंवा ज्या काही मेथड्स आहे त्या सेम असतात. म्हणजे आपण बघितलं, आता पुढे आपण बघणारच आहोत. बघा, की पॅटर्न्स अँड ट्रेंड्स डिस्कवर्ड. आता कुठले की पॅटर्न या ठिकाणी यूज केलेले आहे आपण आता हे बघणार आहोत. बघा, 7 year analysis revolves important patterns for 2026 exams. फर्स्ट, लिनियर इक्वेशन पॅटर्न मध्ये बघा, ग्राफिकल मेथड ही appears alternate years 2019, 2020, 2024. म्हणजे ही लाइनर इक्वेशन मध्ये ग्राफिकल मेथड ही 2019, 2022, 2024 मध्ये यूज केली आहे, वापरली गेलेली आहे. त्यानंतर आहे डिटर्मिनंट मेथड, ही सुद्धा कन्झिक्टिव्ह इयर्स 2020 to 2023 या 2 वर्षामध्ये विचारण्यात आलेली आहे आणि प्रेडिक्शन लाईकली ग्राफिकल प्लस डिटर्मिनंट इन 2026. त्यानंतर आहे क्वाड्रिलॅटरिक इक्वेशन पॅटर्न, याच्यामध्ये फॅक्टरायझेशन अँड फॉर्म्युला मेथड अल्टरनेट्स इयर एव्हरी इयर. ही प्रत्येक इयरला वापरली गेलेली फॅक्टरायझेशन आणि फॉर्म्युला कुठं क्वाड्रिलॅटरिक इक्वेशन पॅटर्न मध्ये. त्यानंतर नेचर ऑफ फ्रुट्स appears every 2-3 years आणि नेचर ऑफ फ्रुट्स हे देखील 2-3 years गेली आणि प्रेडिक्शन फॅक्टरायझेशन प्लस ऍप्लिकेशन प्रॉब्लेम 2026 मध्ये फॅक्टरायझेशन पण होतं आणि ऍप्लिकेशन प्रॉब्लेम देखील होता. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स पॅटर्न मध्ये सुद्धा मीन कॅल्क्युलेशन appears every single year. प्रत्येक दर वर्षाला मीन कॅल्क्युलेशन विचारण्यात आले. त्यानंतर मेथड्स रोटेट, डायरेक्ट, ॲज्युम, स्टेप प्रेडिक्शन मध्ये स्टेप डिव्हिटेशन प्लस ग्राफ इन 2026. म्हणजे 26 मध्ये ग्राफ मेथड सुद्धा या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे. ओव्हरऑल मार्क डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे आपण बघूया. कॉन्सिस्टंट पॅटर्न 12 मार्क्स एव्हरी इयर. म्हणजे दरवर्षी 12, 8 असा प्रत्येक वर्षी मार्क्स त्या पॅटर्नला दिलेले आहेत.
नो व्हेरिएशन, वेटेज रिमेन्स कॉन्स्टंट अक्रॉस इयर. डिफिकल्टी सायकल 1 डिफिकल्ट पेज एव्हरी 3-4 इयर्स. आणि डिफिकल्टी जी आहे ती 3-4 वर्षाने विचारण्यात आलेली आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन्स फॉर 2026 बोर्ड एक्झाम. कुठले क्वेश्चन्स आपल्याला चॅप्टर वाईज येऊ शकतायत ते या ठिकाणी आपण दिलेलं आहे. चॅप्टर आहे लिनिअर इक्वेशन. यामध्ये तुम्हाला 3 मेथड येण्याचे चान्सेस आहेत. ग्राफिकल मेथड, डिटर्मिनंट मेथड, वर्ड प्रॉब्लेम. यावर ह्या तिन्ही मेथडवर प्रश्न येणार म्हणजे येणार आणि त्याचे मार्क्स असणारे 12. तुम्ही ह्या जर मेथड व्यवस्थित करून गेला तर 12 मार्क्स तुम्ही मिळू शकताय. त्यानंतर कोऑर्डिनेटरी इक्वेशन मध्ये फॅक्टरायझेशन मेथड, नेचर ऑफ रूट्स मेथड, ऍप्लिकेशन प्रॉब्लेम या तिन्ही मेथडवर आधारित तुम्हाला क्वेश्चन येतील. त्याची गॅरंटी तर आहेच. ते सुद्धा तुम्हाला 12 मार्क्स या ठिकाणी मिळून देतील. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स यावर सुद्धा मीन, स्टेप, डिव्हिजन, मोड, मीडियन, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ह्याही मेथड येण्याची गॅरंटी आहे आणि ते सुद्धा तुम्हाला 12 मार्क्स मिळून देऊ शकतात. त्यानंतर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये एन टर्म फॉर्म्युला, सम ऑफ द एन टर्म ह्या मेथडवर सुद्धा ह्या चॅप्टरवर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. तेही तुम्हाला 8 मार्क मिळून देतील. त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये जीएसटी कॅल्क्युलेशन असेल, ट्रेडिंग चेन प्रॉब्लेम असेल आणि याची शक्यता मीडियम आहे त्यामुळे मिळू शकतात तुम्हाला 8 मार्क, पण याची प्रोबॅबिलिटी थोडी कमी आहे. त्यानंतर प्रोबॅबिलिटी मध्ये बघा, बेसिक प्रोबॅबिलिटी, डायस ऑब्लिक कार्ड प्रॉब्लेम हा सुद्धा तुम्हाला येऊ शकतो, येणारच आहे आणि हाही तुम्हाला 8 मार्क या ठिकाणी मिळून देईल. चला तर नेक्स्ट बघूया. की रिझल्ट अँड कन्क्लुजन्स फ्रॉम अनालिसिस. 7 वर्षाचं जे काही रिसर्च आपण या ठिकाणी चॅप्टर वाईज, क्वेश्चन पेपर वाईज केलेलं आहे त्याचं काय आहे बघा. तर रिझल्ट, हाय वेटेज चॅप्टर्स अपियर इन एव्हरी एक्झाम. प्रत्येक एक्झाम मध्ये हाय वेटेजला कुठले चॅप्टर आलेले आहे तर लिनिअर इक्वेशन, कोऑर्डिनेटरी इक्वेशन आणि स्टॅटिस्टिक्स. त्याच्यानंतर रिझल्ट 2 मध्ये बघा, ग्राफिकल अँड डिटर्मिनंट अल्टरनेट, प्रॅक्टिस बोथ मेथड्स इक्वली, इच अपियर्स अल्टरनेट इयर्स. बघा प्रत्येक वर्षाला दोन्ही मेथड या ठिकाणी आलेले आहे त्यामुळे आपल्याला दोन्ही मेथडची प्रॅक्टिस इक्वली करायची आहे, सारखी करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. त्यानंतर रिझल्ट 3, कोऑर्डिनेटरी टॉपिक्स रोटेट सायकलिकली. म्हणजे बघा कोऑर्डिनेटरी हा जो टॉपिक आहे तो रोटेट झालेला आहे कुठल्या मेथडवर, फॅक्टरायझेशन, फॉर्म्युला आणि नेचर ऑफ रूट्स. हे जर तुम्ही छान प्रकारे केले तर तुम्ही मार्क्स आउट ऑफ घेऊ शकता. त्यानंतर आहे रिझल्ट 4, स्टॅटिस्टिक्स मीन इज मस्ट. बघा स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मीन आहे. तो फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी लर्न करायचा आहे जेणेकरून मीन काढायला तुम्हाला अडचण येणार नाही. प्रॅक्टिस ऑल 3 मेथड्स, डायरेक्ट, ॲझ्युम, स्टेप, डिव्हिजन. यामध्ये ज्या 3 मेथड आहे त्या त्यांची तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करायची आहे आणि मॅथ हा विषय प्रॅक्टिस करण्याचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपण करायची आहे. त्यानंतर रिझल्ट 5 मध्ये डिफिकल्टी पॅटर्न प्रेडिक्टेबल, इझी, मॉडरेट, मोस्ट इयर, डिफिकल्ट इयर 3-4 इयर्स. बघा काही याच्यामध्ये इझी आले, काही याच्यामध्ये डिफिकल्ट पण आलेले आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे आणि जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह या ठिकाणी आपल्याला करायचे आहे. चला तर डायरेक्ट पेपरला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. प्रेडिक्टेड मॅथ्स फर्स्ट बोर्ड पेपर 2026. टोटल मार्क्स 40 असणारे, तुमचा टाइम असणारे 2 आवर्स आणि ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी असतील. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मध्ये आपण बघणार आहोत, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. एमसीक्यूज असणार आहेत हे 4 मार्क्स साठी आणि हे ऑल आपल्याला सोडवावे लागतात. फर्स्ट आहे, फाइंड द कॉमन डिफरन्सेस ऑफ द एपी 3, 7, 11, 15. यामध्ये जो असेल तो तुम्ही राईट करायचा आहे. त्यानंतर आहे द स्टँडर्ड फॉर्म ऑफ सेकंड, द स्टँडर्ड फॉर्म ऑफ कोऑर्डिनेटरी इक्वेशन इज. कोऑर्डिनेटरी इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म ह्या ऑप्शन पैकी कुठला आहे हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगायचं आहे, कारण आता तुमचे पेपर आलेत म्हणजेच तुमचा अभ्यासही पूर्ण झालेला असेल याची शाश्वती आहे. आणि 1 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर देखील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगायचं आहे. काही अडचण असेल तुम्ही कमेंट आम्हाला करू शकता. इफ द रेट ऑफ जीएसटी इज 80% देन द रेट ऑफ सीजीएसटी इज. याचा देखील आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात. 4, फॉर कोऑर्डिनेटरी इक्वेशन x² - 5x + 6 = 0 द डिस्क्रिमिनेंट इज. जे असेल ते तुम्ही सांगायचं आहे. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर ए मध्ये
तुम्हाला MCQs आहेत, ऑप्शनही दिलेले आहेत. तुम्हाला फक्त जो करेक्ट ऑप्शन आहे तो लिहायचा आहे. आता आपण सेकंड नंबर क्वेश्चन ए चा बी बघणार आहोत. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 4 मार्क्स ऑल कंपल्सरी. याच्यामध्ये देखील 4 क्वेश्चन आहेत आणि तेही कंपल्सरी आहे. यात तुम्हाला एनी 1, 2 नसेल. फर्स्ट आहे फाइंड द 10th टर्म ऑफ AP 5, 8, 11, 14. याचा सुद्धा आन्सर तुम्ही लिहू शकताय. तुमची तयारी झाली असेल आणि तुम्ही फाइंड आउट करायचे. त्यानंतर आहे राईट द रूट्स ऑफ क्वाड्रिलेटरिक इक्वेशन x² - 3x + 2 = 0. त्यानंतर आहे डिफाइन सॅम्पल स्पेस विथ 1 एक्झाम्पल. तुम्हाला सॅम्पल स्पेसचा एक एक्झाम्पल आहे ते डिफाइन करायचं आहे. त्यानंतर आहे 4 फाइंड द मीन ऑफ 5, 7, 9, 11, 13. बघा मीनवर टर्मवर क्वेश्चन या ठिकाणी आले आहे. तर आपण जास्तीत जास्त तयारी त्या प्रश्नांची करायची आहे आणि आउट ऑफ मार्क मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2 चा ए. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज अटेम्प्ट एनी 2. बघा कुठलेही 2 करायचे आणि 4 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे आहेत. प्लस क्वेश्चन नंबर 2 चा ए आहे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. हा क्वेश्चन तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही 2 अटेम्प्ट करायचे आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर चला पहिला आहे फाइंड रूट्स ऑफ x² + 5x + 6 = 0 बाय फॅक्टरायझेशन. बघा मुलांनो, फॅक्टरायझेशन मेथड तुम्ही शिकला आहात तर तुम्ही ह्या ऍक्टिव्हिटी क्वेश्चनला इझिली सॉल्व्ह करू शकताय. सेकंड आहे फाइंड सम ऑफ फर्स्ट टर्म्स ऑफ AP 2, 5, 8. हाही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. थर्ड आहे फाइंड डिस्क्रिमिनेंट ऑफ 2x² + 5x + 3 = 0. बघा ह्या तिन्ही ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन मधून जे 2 तुम्हाला इझी वाटतील ते तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट बॉक्सेस करून दिलेले आहेत त्यांनी. काही ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यांनी ऍड करूनही दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आउट ऑफ सॉल्व्ह करा आणि कुठलेही एनी 2 करा. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2 चा बी आहे सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स अटेम्प्ट एनी 4. यामध्ये तुम्हाला कुठलेही 4च राईट करायचे आहे आणि तुम्हाला त्यात मिळणार आहेत 8 मार्क्स. फर्स्ट आहे सॉल्व बाय सबस्टिट्यूशन चा बी सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स अटेम्प्ट एनी 4. कुठलेही 4 आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत आणि आपल्याला 8 मार्क्स या ठिकाणी मिळवायचे आहेत. फर्स्ट आहे सॉल्व बाय सबस्टिट्यूशन मेथड. या मेथडनी आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. 2x + y = 8 and x - y = 1. हा क्वेश्चन 100% येणारच आहे. तर आपण सबस्टिट्यूशन मेथड छान प्रकारे सॉल्व करायची आहे. त्यानंतर सेकंड आहे फाइंड द 10th टर्म ऑफ AP ची 10 टर्म आपल्याला या ठिकाणी काढायची आहे आणि हा सुद्धा क्वेश्चन 100% आपल्याला येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या क्वेश्चनला आपण सॉल्व करायचं आहे. त्यानंतर आहे फाइंड रूट्स बाय फॅक्टरायझेशन मेथड. ही सुद्धा मेथड आपल्याला येणारच आहे. फॅक्टरायझेशन मेथड ही करूनच जायची आहे आपल्याला. त्याचा क्वेश्चन आहे x² + 5x + 6 = 0. हा पण आपण या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. अँड 4 नंबर आहे कॅल्क्युलेट GST ऑन 1000 रुपीज ॲट 80%. की 1000 रुपीज वर आपल्याला 80% ने किती GST लागणार आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे आणि हाही क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. त्यानंतर 5 नंबर आहे अ कॉइन इज टॉस फाइंड T किंवा हेड. बघा हा जो प्रोबॅबिलिटीचा जो क्वेश्चन आहे हा पण आपल्याला येऊ शकतो. त्यामुळे हाही आपण व्यवस्थित करून जायचं आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3 चा ए कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज अटेम्प्ट एनी 1. बघा यापैकी तुम्हाला हा पण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि आपल्याला कुठलाही एक या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. त्यासाठी आपल्याला 3 मार्क्स या ठिकाणी मिळतील. तर फर्स्ट आहे कंप्लीट द ऍक्टिव्हिटी टू सॉल्व बाय डिटर्मिनंट मेथड 3x + 2y = 11, 2x + 3y = 4. बघा डिटर्मिनंट मेथडवर हा क्वेश्चन असणार आहे तर तो येणारच आहे. त्यामुळे ही मेथड सुद्धा तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून या ठिकाणी जायचं आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे कंप्लीट ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे कंप्लीट द ऍक्टिव्हिटी टू फाइंड मीन युजिंग डायरेक्ट मेथड. बघा इथं तुम्हाला मीन काढायचा आहे तोही डायरेक्ट मेथड यूज करून काढायचा आहे. म्हणजे बघा तर तुम्हाला
मीनचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे, त्यानुसार तुम्हाला त्यात व्हॅल्यू पुट करून मीन काढायचा आहे. डायरेक्ट मेथडनी तुम्ही याची प्रॅक्टिस करून जा, हाही क्वेश्चन येऊ शकतोय. पण जर तुम्हाला डायरेक्ट मेथड मध्ये मीन काढणं सोपं जात असेल तर तुम्ही हा क्वेश्चन करायचा आहे, किंवा डिटर्मिनंट मेथडनी जर हा सिंपल वाटत असेल तर तुम्ही हाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय. यापैकी कुठलाही एक परफेक्ट करून जा, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील. आहे क्वेश्चन नंबर 3 चा बी. या ठिकाणी सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स, अटेम्प्ट एनी टू. इथेही तुम्हाला कुठलेही 2 सॉल्व्ह करायचे आहे आणि तुम्हाला त्यासाठी मार्क्स मिळणार आहेत 6 मार्क्स. तर फर्स्ट आहे, ड्रॉ ग्राफ्स ऑफ x plus y is equal to 6 and 2x minus y is equal to 3 on same graph. Find intersections point. बघा आता तुम्हाला काय करायचंय, हा पण क्वेश्चन तुम्हाला येणार आहे, त्यामुळे हा ग्राफ वर क्वेश्चन येतो म्हणजे तो तुम्ही फिक्स त्याची प्रॅक्टिस करून या ठिकाणी जायचं आहे. सेकंड नंबर आहे, सॉल्व बाय फॉर्म्युला. बघा हा फॉर्म्युला आहे आणि तोही तुम्हाला सॉल्व करायचा आहे. 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. हा सुद्धा तुम्ही सॉल्व करून जा आणि तोही येण्याची शाश्वती आहे. त्यानंतर फाइंड सम ऑफ फर्स्ट 20 टर्म्स ऑफ एपी. बघा 20 टर्म्स तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे आणि हाही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचा आहे, हाही येण्याची शाश्वती आहे. त्यानंतर 4 नंबर आहे, अ कार्ड ड्रॉन फ्रॉम पॅक ऑफ 52. फाइंड फर्स्ट पी किंग. सेकंड आहे रेड कार्ड. थर्ड आहे फेस कार्ड. बघा हे प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे, हाही तुम्ही प्रॅक्टिस करून जायचं आहे. त्यानंतर आहे 5 नंबर, मॅन्युफॅक्चरर सोल्ड टू होलसेलर ॲट 20% प्रॉफिट, होलसेलर टू रिटेलर ॲट 10% प्रॉफिट, रिटेलर टू कंझ्युमर ॲट ₹528. GST इज इक्वल टू 80%. आणि फाइंड, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं या ठिकाणी, तर फर्स्ट आहे टॅक्स बाय होलसेलरला किती टॅक्स पडला. त्यानंतर सेकंड आहे टॅक्स बाय रिटेलर, आणि रिटेलरला देखील किती टॅक्स पडला, या ठिकाणी तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर आहे 6 नंबर, फाइंड मीडियन. आता क्लास या ठिकाणी दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि तुम्हाला मीन फाइंड आउट या ठिकाणी करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कुठलेही 2 प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करून मार्क्स मिळवू शकता. नेक्स्ट आहे मॅथ्स फर्स्ट बोर्ड पेपर 2026. यामध्ये क्वेश्चन नंबर 4 हा हॉट्स हायर ऑर्डर थिंकिंग स्किल. हा क्वेश्चन हायर असणार आहे. अटेम्प्ट एनी 2 तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे आणि जर कुठलेही 2 तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केले तर यू विल गेट 8 मार्क्स. तुमचे मार्क्स कोणीही हिरावू शकणार नाही. फर्स्ट हा जो क्वेश्चन असणार आहे हा प्रॉब्लेम बेसवर असणार आहे, त्यामुळे हा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित करून जायचा आहे. यामध्ये फर्स्ट आहे, अ फार्मर बोरोज ₹1 lakh फ्रॉम अ बँक ॲट 10% सिंपल इंटरेस्ट. ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर ही पेज ₹10,000 ॲज पार्ट पेमेंट ऑफ इंटरेस्ट. हाऊ मच अमाउंट ही विल हॅव टू पे आफ्टर 2 years. इफ ही वॉन्ट्स टू क्लिअर हिज डेबिट, कॅल्क्युलेट अँड शो द कम्प्लीट वर्किंग. बघा या ठिकाणी हा क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेम आहे. याचा फॉर्म्युलाही तुम्हाला माहित असेल, त्यानुसार तुम्ही सिंपल इंटरेस्ट, अमाऊंट, टोटल अमाऊंट आणि त्याला किती पैसे 2 वर्षांनी पे करावे लागतील, या सगळ्या गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करायच्या आहेत. सेकंड नंबर आहे, द लेंथ ऑफ रेक्टँगल एक्सिड्स इट्स ब्रीथ बाय 5 सेंटीमीटर. If the length were decreased by 1 centimeter and the breadth increased by 2 centimeter, the area would increase by 20 centimeter square. Find the dimensions of the rectangle by forming equations. बघा या ठिकाणी सुद्धा तुम्ही फॉर्म्युला वगैरे आणि जो काही इक्वेशन आहे तयार होणार आहे त्यानुसार तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. नंबर 3 आहे, a train covers a distance of 90 kilometer at a uniform speed. If the speed had been 50 km per hour more, it would have taken 30 minutes less for the journey. Find the original speed of the train by forming quadratic equation. बघा या ठिकाणी सुद्धा quadratic equation नुसार हा वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला तो तयार करून सॉल्व्ह करायचा आहे. तर ह्या 3 क्वेश्चन मध्ये जे 2 वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला सिंपल वाटतील ते तुम्ही सॉल्व्ह या ठिकाणी करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला 8 मार्क्स या ठिकाणी मिळतील. क्वेश्चन नंबर 5 आहे, क्रिएटिव्ह अँड ओपन एंडेड. अटेम्प्ट एनीवन. बघा हा क्रिएटिव्ह क्वेश्चन असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला कुठलाही एक सॉल्व्ह करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला 3 मार्क्स या ठिकाणी
मिळतील. फर्स्ट आहे कन्स्ट्रक्ट अ वर्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन द फॉलोइंग इक्वेशन अँड सॉल्व इट. 2x + y = 18 and x - y = 6. या ठिकाणी तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम ह्या इक्वेशन पासून तयार करायचा आहे. सेकंड आहे ड्रॉ अ पाय डायग्राम शोइंग द मार्क्स डिस्ट्रीब्युशन ऑफ 100 स्टुडंट्स, A grade 20 students, B grade 35 students, C grade 30 students and D grade 15 students. Also find the percentage of students in each grade. बघा हा सुद्धा पाय डायग्रामचा वर्ड प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे किंवा क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे आणि तो सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. अशा पद्धतीने तुमचा क्वेश्चन पेपर असणार आहे. एकूण 5 क्वेश्चन या पेपर मध्ये असतील आणि जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आहे. जेवढे दिलेत आणि जे परफेक्ट येत असतील ते तुम्ही सॉल्व्ह या ठिकाणी करायचे आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा हा आपला गेस क्वेश्चन पेपर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आहे आणि तुम्ही छान तयारी करून पेपरला जायचं आहे. कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता तुम्ही होऊन पेपरला जायचं आहे. तर पेपरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक अँड थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आताच्या लेक्चर मध्येच आपण पाहिलंय गेस क्वेश्चन पेपर मॅथ्स पार्ट 1चा या ठिकाणी काढलेला होता. तसेच आता मी काही अनालिसिस या ठिकाणी तुमच्या समोर घेऊन आले आहे की कुठले क्वेश्चन कुठले चॅप्टर फिक्स येऊ शकतात. हे 100% क्वेश्चन येणारे क्वेश्चन मी तुमच्या समोर या ठिकाणी शॉर्ट मध्ये मांडत आहे. तुम्ही लेक्चर व्यवस्थित ऐका आणि नोट करून घ्या. क्वेश्चन नंबर 2 चा जो ए आहे त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट हा फिक्स येत असतो लिनिअर इक्वेशन मध्ये. तो पण त्याच्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये सुद्धा हा क्वेश्चन फिक्स तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर बी मध्ये पहिला जो क्वेश्चन असणार आहे, पहिला किंवा दुसरा, हा सुद्धा लिनिअर इक्वेशन आणि क्वाड्रिलेटरिक इक्वेशन मधून येऊ शकतो. हा पण फिक्सच असणार आहे, याची 100% गॅरंटी आहे. त्याच्याच नंतर लिनिअर इक्वेशन मध्ये तुम्हाला 2 मेथड आहेत या ठिकाणी. फॅक्टरायझेशन मेथड आहे, ती सुद्धा तुम्हाला फिक्स येणार म्हणजे येणार. त्यासाठी हा पण क्वेश्चन तुम्ही IMP करून ठेवा किंवा हा चॅप्टर IMP करून ठेवा. त्यानंतर बेसिक क्वेश्चन पण येऊ शकतो. AP लाईक फॉर्म, AP फाइंड 19th टर्म अँड सिंपल, हे जे आपण आता पाहिले त्यानुसार हा फिक्स येणारे किंवा शाश्वती आपण या ठिकाणी काढलेली आहे. ती तुम्ही IMP करून घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर बघा चॅप्टर 3 जो आहे तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, त्यालाही हायलाइट करून तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 चा जो ए असणार आहे त्यामध्ये मोस्टली प्रोबॅबिलिटी आणि क्वेश्चन नंबर 3 चा ए हा जो असणार आहे तो सुद्धा चॅप्टर 4 और चॅप्टर 3 मधून येऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर जो बी आहे चॅप्टर 1 ग्रामर रूल्स 95% हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर 5% ग्राफिकल येऊ शकतोय. त्यानंतर चॅप्टर 2 मध्ये 98% तुम्हाला फॉर्म्युला मेथड येणार आहे किंवा वर्ड प्रॉब्लेम येणार आहे. त्याच्यामुळे चॅप्टर 2 हा सुद्धा तुम्हाला छान प्रकारे करायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 च्या बी साठी हे मी सांगते तुम्हाला. त्यानंतर चॅप्टर 5 सिंपल वर्ड प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला यावर येऊ शकतोय, त्यामुळे तोही तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 6 मीन, मीडियन आणि मोड हे सुद्धा तुम्हाला येण्याची शाश्वती आहे. त्यामुळे हाही चॅप्टर तुम्ही व्यवस्थित करायचा आहे. त्यामध्ये डायरेक्ट मीन असेल हे सुद्धा तुम्ही करून जायचं आहे. त्यानंतर 4th आणि 5th हे खूप महत्वाचे क्वेश्चन असतात आणि ते खूप स्कोरिंग सुद्धा असतात. तर या क्वेश्चनचे 4th आणि 5th क्वेश्चनचे जे सेशन आहे ते आपण लीक पेपर डायरेक्ट या ठिकाणी घेऊन येणार आहोत. आणि ते सेशन बघण्यासाठी, ते सेशन मिस न करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या एज्यू शॉप या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर प्रेस करून, जेणेकरून ज्याही वेळेला आम्ही हा व्हिडिओ अपलोड करू तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. आणि नोटिफिकेशन आलं म्हणजे तुम्ही लगेच तो पेपर बघू शकाल. आणि जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्याला विसरायचं नाही.